इमॅजिन करा, जर रात्रीच्या वेळेस बुलढाण्याचा घाट उतरत असताना अचानक तुमच्या गाडीच्या समोर अस्वल आली तर तुमची रिॲक्शन काय असणार? तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा देसी जिमवाला स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉग मध्ये। आज दुपारच्या वेळेस अचानक संदीप नाईक त्याची गाडी घेऊन आपल्या घरासमोर थांबला। आपल्याला अर्ध्या तासात गाडी धुवून परत येणार म्हणे। मी पण काहीच मागचा पुढचा विचार केला नाही आणि बसलो गाडीमध्ये। शरद पाटीलला घेतलं सोबत आणि अर्ध्या तासात परत येणारे आम्ही डायरेक्ट बुलढाणा जाणार होतो, कारण की संदीप नाईकनं आपल्याला खोटं बोलून आणलं होतं। बुलढाण्यात पोहोचल्याच्या नंतर गाडीची अलाइनमेंट चेक करणं होती। गाडीमध्ये अलाइनमेंटचा प्रॉब्लेम नव्हता। तिथून पुढे टायर्स विचारायला गेलो, पण त्या ठिकाणी जेकेचे टायर्स नव्हते। त्या कारणाने आम्ही तिथून पुढे गेलो नंदूभाऊकडे। गाडी समोरचे टायर जास्त खात होती, त्या कारणाने नंदूभाऊकडे डाऊट क्लिअर करण्याकरता गेलो होतो। तर ते म्हणत होते समोर काम आहे म्हणे गाडीमध्ये, त्याच कारणाने गाडी समोरचे टायर खात आहे म्हणे। मग गाडी लावून दिली कामाले आणि संदीप नाईक आणि मी खेळत बसलो लुडो खेळता खेळता आम्हाला 1 तास झाला, 2 तास झाले, तरी गाडीचं काम होतच नव्हतं। किसनाले म्हटलं जरा हात उरकून घे, वेळ खूप झाला, अंधार पडायला लागला म्हटलं आम्हाला। नंदू नाईकनं कुठून ना कुठून जुगाड करून जेकेचे टायर्स आणले। गाडीचं काम करता करता अंधारच झाला होता। गाडीचं काम झाल्यानंतर पेमेंट करून आपण गेलो होतो चौपाटीवर। तिथे पोहोचून पोटाला लागेल तेवढं खाल्लं आणि परत एकदा अलाइनमेंट चेक करण्याकरता अजय भाऊ जवळ आलो। एवढ्या रात्री अजय भाऊनं आपल्यासाठी शॉप उघडून आपलं अलाइनमेंटचं काम करून दिलं, त्याच्याबद्दल अजय भाऊचे मनापासून धन्यवाद। त्याच्यानंतर अजय भाऊचं म्हणणं होतं चला म्हणे तुम्हाला अस्वल दाखवून आणतो म्हणे। पण ज्या ठिकाणी आपल्याला अस्वल दिसणार होती त्या ठिकाणी अस्वली येण्याचा टाइम निघून गेला होता। आम्ही कचऱ्याच्या ढिगाजवळ खूप हुडकून पाहिलं, शेवटी आम्हाला अस्वल दिसलीच नाही। त्या कारणाने आपल्याला निराश होऊन परत यावं लागलं।